काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं लुटून द्यायची. भाऊजाईला बोलणे बसाव म्हणून. असा नवरा मिळाला तिला. कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हे तिचं काय प्रारंभ. आणि काही पोरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या. काय कष्ट त्या पोरींना. शाळेला दप्तर फाटकं, कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा. शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि 50 रुपये जर भरायचे असले, त्या काळात 50 म्हणजे लय झाले, तर त्या पोरीनं दर तासाला उभं राहायचं. का माझी आई मला 50 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही, मला सहलीला. आणि ती पोरगी हुशार राहायची. शाळेत शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं, कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे, हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील. आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते. त्या पोरींचं प्रारब्ध बदललं महाराज. असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता महिलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का. हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले. त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला. आणि त्यांनी एकच दणका उठवला ह्या 2-4 वर्षापासून बायाने. आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. तुमच्यावर अन्याय काय आहे बा. पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय, पुढाऱ्यांनी म्हणायचं महिलांवर अन्याय, सरकारनं म्हणायचं महिलांवर अन्याय, पोलीस खात्यानं म्हणायचं महिला. तुमच्यावर खरा अन्याय आहे काय तुम्ही सांग. ज्यांच्यावर खरा अन्याय ते शब्द बोला ना, आणि बोलले तर त्यांचं कोणी ऐका ना. काय अन्याय. महिला मंडळ आता तुमच्या मुलासारखा मी 15 वर्षापासून सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही महाराज. पुढे गुरुजीला शिकवायला राहिला नाही. आता कितीतरी महिला सांगतील मी तुमच्या मुलासारखा आहे. आमची 9वार साडीतली आई सांगल 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणायला गेला महाराज, तर तो जायचा म्हणजे फक्त माझी मुलगी 2 दिवस माझ्या दारात यावी म्हणून. तर त्या मुलाकडचे माणसं महाराज, मुलाकडचे माणसं त्याच्या बोलत नव्हते. आलेल्या पाहुण्याशी बोलायचं नाही हो, त्या पाहुण्याला चहा लांबच. पण हे माणसं त्याच्याशी बोलत नव्हते. तो खास फक्त कोणासाठी यायचा, पोरीसाठी. आणि त्याला मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने. घास कापताना, शेण भरताना, भांडे घासताना, धुणं धुताना, जन्मदाते बापानं मुलीला डोळे भरून पाहायचं. पूर्ण कुपरी राहायची बापाला, कुपरी. आता त्या कुपरीला 5-6 खिसे जुन्या म्हाताऱ्यांच्या, त्याच्यात 5 रुपयाची नोट. पैसे कुणालाही होते. आणि तिला 3 गाड्या त्या नोटाला. आणि ती नोट कुठं ठेवेल, आतल्या खिशात. कोणाला द्यायची हो, पुरीला द्यायची. ती नोट काढायची माणसानं, त्या बापानं. कोणीच नाही असं पाहिजे, कोणी पाहिले नाही पाहिजे अशी वेळेस. आणि ती कोणाला द्यायची, मुलीला. अशी नोट काढायची ना, अशी पुढं हात करायचा, तर त्याच्या डोळ्यातले 2-3 थेंब त्या नोटावर पडत होते. का आज रक्ताचा गोळा मी 22 वर्ष सांभाळला, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू नाही. याच्यापेक्षा वाईट काय महाराज. तो रस्त्याला बाबडी खाली बसायचा आणि तसा रडायचा. पण त्याला आठवायचं जर ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तर तिचं काही खरं नाही. तो डोळ्यातला अश्रू दाबायचा आणि बायकोला म्हणायचा मुलीचं चांगलं आहे. काय सासरू असेल तुम्हाला आज. आज त्या मुलीला मुलीच्या बापाला घरात चहा मिळत नव्हता. आज आम्ही कोटीचे बंगले बांधलेत, आमच्या बापांचा चहा तुम्ही बंद केलाय. म्हणलं तुम्हाला कोणी काही. महाराज गावांमधले 70% श्रीमंत माणसं घरी चहा पित नाहीत. श्रीमंत हे कडक कपड्यावाले इतके हलकट. तुम्ही सकाळीच पहा ते हॉटेल पुढे बसलेत आणि गरीबाचे चहा पिणार, गौंड्याची, सुताराची. तो गौंडी इट भर इटाराचा जातोय आणि तो याला म्हणतो दादा चहा घेता का. द्या बा. अरे काय
आणि चहा पिताना हा दादा काय सांगतो माहितीये का, थोरल्यानं जीसीबी घेतलाय, कान फाटी दिला पाहिजे 2000 काला घेतलाय. अरे तुला चहाला पैसे नाही का, तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो आता तुम्ही बोंबलत नका जाऊ आमच्या वाण नाही ना आमच्या वाण नाही. आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, बिबटे. काय डरायची मंडळी लग्नाच्या अगोदर. यावंच लागतं आणि भोगावं लागतं. काही काही गोष्टी आहे ना महाराज समाजाच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. समाजाच्या डोक्यात काही खटके आहेत. आता कीर्तनात बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्याच थरातले लोक आहेत. 99% लोकांच्या डोक्यात एक खटकी आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा मुद्दा तुमचा अभ्यास पूर्ण आहे का तात्पुरता आहे? बारीक उत्तर द्या. तुम्ही त्या मुलीच्या आयुष्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ राहिले का लोकांनी तात्पुरता मानव म्हणून घेऊ राहिले? ताण द्या डोक्याला, जरा ताण द्या. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल, शोधच लावायचा त्याला. 99% लोकांचं म्हणणं असं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा विशाल विचार आहे का तात्पुरता विचार आहे? तात्पुरता विचार आहे. तात्पुरता. व ती गाडीत हिंडल, बंगल्यात राहील आणि सुखी होईल. या व्याख्या तुमच्या संकुचित आहे का व्यापक आहे? संकुचित आहे. आणि कोणी उठायचं पुरीचं लग्न करायचंय बरं का, पण पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे मग वायर दे त्याच्या हातात. पण हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा पूर्वी नाही हुशार होता, आता शांत झाली. पूर्वी काय करायचे या भागातले लोक, पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला नेऊन घालायचे. ते मुंबईला महिना 15 दिवस कोणा करायचं आणि काय खायचं त्याचा तपास नाही, पण ते चांगले कपडे घालून गावात यायचं, भाड्याचे का होईना. आणि ते गावात आलं का धोत्रावाली साधी मंडळी, मग त्या पोराच्या आईनं बाबाटा करायचा. बरं झालं माय मा पप्प्याला अख्खं लाव ठेवत होते, पण आता मा पप्प्या अख्खं गाव माया पप्प्याच्या नावानं बोंबलायचं, पण मा पप्प्या आता पप्प्याची आई मा पप्प्या आता मग कामाला लागला. आणि याचा बोग मोठा गावात झाला का साधे धोत्रावाली माणसं म्हणायची मग आता असं करा, करून टाका. झालं ना लग्न, पोर गेलं मुंबईला. 2-3 महिन्यात भांडाचा टेम्पो गावात. का रे बा, कंपनी बंद झाली. हो ते लग्नापुरतच गेलत. आणि आता या 10-15 वर्षापासून आहे ना, तुम्ही 10-15 वर्षापासून जर तुम्ही कोणाला म्हणले ना आपलं पोर मुंबईला आहे, तर आता पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का, जाऊनच येऊ. कारण आता लोकांना माहित झालंय 9 वाजता मधून निघलेला माणूस संध्याकाळी मुंबईतून जाऊन सुद्धा काम उरकून रिटर्न झोपायला घरी येतोय, हे लोकांना आता. त्यामुळे तुमची टापच पचना आता, वर मुंबईला आहे का काय. आणि 100% ही सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा तुम्हाला सांगतो, लग्न जमावताना हुशार आहे ती. बरोबर गरीबाला डाव टाकणार महाराज. ही मधले जमावणारे दलाल आहेत ना, दलाल, हे लग्न जमावणारे मधले टघे दरोडेखोर प्युअर भामटे महाराज. यांनी काय म्हणायचं माहितीये का बैठक बसल्यावर, तुमच्याशी संबंध सगळं मिळालं. एवढं वाक्य तो कोण ऐकतो माहिती का? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही मुलीच्या बापाला आनंद होणं साहजिकच आहे. पाहुणे मोठे असून काही मागणं हो. तो काय करतो माहिती का, 20 गुंठे जमीन विकला, भारीत भारी बँड, भारीत भारी मंडप, भारीत भारी जेवण आणि भारीत भारी पाहुणे रावळे, अख्ख्या वराडाला तुरे. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची,
आता यांनी सुरू केले फेटे. मग आम्हाला घ्या नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा मांडल्यावर बाई गडी होईल. बांध फेटा. अहो एका लग्नाला गेलो महाराज मी, कार्यालयात लोक बसले होते, तोंड इकडं होतं कार्यालयाचं. सगळे माणसांची पाठ दिसायची, तोंड दिसत नव्हतं. आणि बायांनाही फेटे, पुरींनाही फेटे, पोरांनाही फेटे, अख्खी तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी काय काय आलो आणि पायरी चढलो. एका बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. ते गडी का बाईक ओळखून त्या तुर्यानं गोठाळा सगळा. ती बरं होतं तिनं महाराज म्हणून सोडलं, नाही तर दुसरा हल्ला असता एखादा. विनोदाचा भाग सोडा. आजिक द्या त्यांना, आजिक द्या. ते आजिकच राहतात फक्त. आणि आजी काय म्हणते माहिती का, माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय ना, तू नाही सांभाळला तर तुला भाकर नाही. हो चला थोडं पुढं. पटापटा पुढं सरकायचं. आता यावं लागतं फायनल, आणि आल्यावर जावंच लागतं. मी यायचं कशाला, भोगायला. प्रारब्ध आहे. काही काही सवय ना लोकांच्या लागल्या. पाया पडून सांगतो, जर निसर्गाने साथ दिली आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर 2 एकर जमिनीवाला बंगला बांधून 4 चाकी घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं? पण सगळ्यांच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात सर्व्हिसवाला, सगळ्यांच्या डोक्यात तीच खटकी. हा मी तीच वेळ येणार. आणि जवळजवळ निम्यापेक्षा जास्त आली. कारण ह्या समाजाला ती काय झाली, समजा आम्हाला रोज 1000-2000 रुपये पाहिजे सवय झाली. एखादी जर पावसानं 3 कीर्तन कॅन्सल झाले ना, आम्ही दात खातो. बायका दात खाय, पोराच्या कामपट्टी ठेवून दे, पिसाळेवाणी करतो घराला. ती सवय लागली ना. 1000-2000 काही का होईना, पण ते थोडे फार का होईना, पण रोज आलेच पाहिजे. ते एखादी जर पावसामुळं एखादा म्हणणं आजचे 2 कीर्तन कॅन्सल आहे, का भाजी कुणीकडून, बटाटे कुणीकडून, ते बायकून मीठ टाकलं नाही तरी माणसामध्ये खंदत नाही तुला, टाक मीठ, खाराट खातो ते दिवशी. कारण ती आमच्या इंद्रियाला काय लागली, सवय लागली. खेळू द्या त्याला, तुम्ही नाही सवय लागली. तस या लोकांना काय लागली, पैसे घेण्याची सवय लागली. म्हणून अजून 5-10 वर्षांनी इतकं जड जाईल. आत्ता शिकतात सवय. आत्ता शिकी एखादा प्रत्येक माणूस आता 25 कोटी पर्यंत गेलाय या वर्षी. शेवटचा माणूस 25 कोटीचा आहे 288 मध्ये. पण इथून पुढे ना महाराज, कोंबड्या, अंडे, बकर, शेळ्या, गुंठा, अंडरपॅन्ट सगळं टिकावं लागल, तेव्हा खुर्ची मिळेल. एवढे वाईट दिवस. साधं सरपंच व्हायला 15 लाख आणि वांग कळत नाही काही, त्याला विचारलं सई. इथून पुढं आमचं थोडं ऐका, स्वाभिमानानं जगायला शिका. थोड्या दिवस राहायचं, काही लय दिवस राहायचं नाही, आणि काही संघ न्यायचं नाही. दिवस फिरत यात. आणि एका मिनिटात सांग का, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. दिवस फिरतात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. महिला मंडळ थोडं सासू सासऱ्यांच्या सेवा करायला शिका. नुसतं तो खिलाडी लावून नका धरू तेवढा. कारण पूर्वी असं होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला माहित नाही झालं, व्हॉट्सअपला कळलं त्याला गुड्डी गेली काय. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाय सुद्धा पुस्तकात राहिला नाही.
गुरुजी काय शिकील त्यालाही सासरू असंच आहे. तो गुरुजी काय वांग सासरूवर शिकील त्यालाही सासरू असंच आहे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे? त्यालाही सासरू असे. सासरूच नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पेत नव्हता. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची आणि मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लाभाड बोलायचं नाही. हे चहा घरी पित नाही. लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट. हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हाटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसतात त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाचे माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं? दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलांना आपल्या JCB घेतला का? तुला खड्डा घ्यायला घेतला का? का नाही घेतला तुला JCB? दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराच आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त हाती पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय हे अडपटच येते. फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणजे हे वांग काय आहे त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला. सर्दी थंडी तापतं बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते त्याला? याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय? वजन नाही आहे अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं कमेंटीत जगात आहे मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा.
दूध, थोडी दारू, मरती नाही. आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येणं. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, भात वाळला, 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येडं सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ, वाहिला बुद्वी दुःखाची केवळ, वाहिला उद्रेक दुःखाची केवळ, वाहिला उद्रेक दुःखाची केवळ. भोगले ते भाळा सचिदात, भोगले ते भाळा सचिदात, ठेविले आनंद तैसे चिरहावे, ठेविले आनंद तैसे चिरहावे. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, कावळाची येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. प्रवचनकार कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होतं म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता, कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला भात हो. त्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाभाड बोलायचं नाही. हे चहा घरी पित नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात, नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा. जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसत त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलांना आपल्या JCB घेतला का, तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB. दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराच आहे, जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय याडपटच. ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणजे हे वांग काय आहे त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होई ना तिला, सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तोही उलथानं काय करते त्याला. याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय, वजन नाही आहे अजूनही. गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतो, सांग 2-4.
आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आणि काय ना आज जोडून अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत, या दरिद्र्यांच्या घरात कपात डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं गमेंटीत जगात मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, मरती नाही. आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येणं. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, भात वाळला, 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील, कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येड सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता? वाहिला बुद्वी दुःखाची केवळ, वाहिला बुद्वी दुःखाची केवळ, वाहिला बुद्वी दुःखाची केवळ, वाहिला बुद्वी दुःखाची केवळ. भोगले ते भाळा सचिदात, भोगले ते भाळा सचिदात, ठेविले आनंद तैसे चिरहावे, ठेविले आनंद तैसे चिरहावे. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, कावळाची येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील, प्रवचनकार आहे कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे ही नोकरीला कुठं होतं म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता, कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला भात. ठेवली ना 100ची नोट, 50-50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली, 7 तासात राहिला. आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का? तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची, सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. नाही, आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आजचा, हा ढोरे हा ढोरे मॅडमचा नाहीये, हा ढोरे मॅडमचा नाहीये. हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे. हा एकटा एका मॅडमचा, आपल्यातली एक मॅडम आहे. आणि ह्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.